आहे आमची जी.प.प्रा. शाळा घोटका, तालुका लोहा, केंद्र माळेगाव, जिल्हा नांदेड. आणि ही आहे आमची परसबाग. आमच्या शाळेतील मुलांनी आणि आम्ही मिळून बनवलेली ही अशी सुंदर परसबाग आहे. सकाळी आल्याबरोबर परसबागेकडे लक्ष गेलं की मन असं प्रसन्न होतं. हे आम्ही लावलेले परसबागेतील झेंडूंची रोपं आता खूप छान फुलं आलेली आहेत. त्या रोपांना झाडं सुंदर फुललेली आहेत. आमच्या परसबागेतील ही गोकर्णाची वेल, हिला निळ्या कलरची फुलं येतात. वेल पण खूप बहरलेली आहे, फुलं पण आहेत तिला. आमच्या परसबागेत आम्ही तुळशीची पण रोपं लावलेली आहेत. ही आहे आमची तुळस. ही एक तुळस आहे. ही तुळस तर खूप डेरेदार अशी तुळस आलेली आहे. इथं आमच्या मुलांनी लावलेला आहे लसूण. लसूण हा त्रिकोणी, गोल, चौकोनी अशा आकारात पण लावलेला आहे. छान वापलेला आहे लसूण. इथं आहेत सदाफुलीची रोपं. सदाफुलीला पण फुलं आलेली आहेत. ही गुलाबी सदाफुली, ही पांढरी सदाफुली. इथं आहे ऑफिस टाइम. इथं पण आहे ऑफिस टाइम. हे ऑफिस टाइम आता थोडंसं खराब झालेलं आहे. ह्याला खूप फुलं येत होती. ऑफिस टाइम लावताना आम्ही हे अशी प्लॅस्टिकच्या बॉटलपासून आळे बनवले होते. असं हे आळं बनवून ह्याच्यामध्ये हे ऑफिस टाइम लावलं होतं. मध्येच मग आम्ही इथं एक जास्वंदाचं आमच्या मुलांनी स्वतः तयार केलेलं हे जास्वंदाचं रोप आहे. हे रोप पण चांगलं फुटू लागलेलं आहे आता. त्यानंतर इथे एक आम्ही प्लॅस्टिकच्या बॉटल पासून बनवलेलं, ह्या बॉटल आमच्या मुलांनीच कॅरी बॅग भरून बनवलेले आहेत. ह्या कॅरी बॅग भरून बॉटल, ह्या बॉटलमध्ये कॅरी बॅग भरलेले आहेत, प्लॅस्टिक मुक्तता. आणि त्याच्यात एक सुंदर असं आम्ही शोचे रोपं लावलेली आहेत. हे बी टाकलेलं होतं, त्यापासून ही रोपं बनलेली आहेत. याला फुलं लागणार आहेत पिवळी, ती अजून आलेली नाहीत. हा पूर्ण झेंडू आहे. ही बघा, तुम्हाला फुलं दाखवते, खूप छान